तर नमस्कार. महाराष्ट्र सरकारनं जो कायदा आणला जनसुरक्षा कायदा म्हणून प्रचलित केला जातो आहे, पण तो कायदा जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अटक करण्याचा असा डाव सरकारनं आखला आहे. म्हणून असे कायदे आणले म्हणजे सामान्य जनतेसाठी कायदे नसून सामान्य जनतेचा जो आवाज राहतो तो दाबण्याचा प्रयत्न या कायद्यांमुळे केला जाते, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. विधानसभेत त्यांना पाशवी बहुमत असल्याकारणानं तो कायदा असाच मंजूर झाला आहे, पण विधान परिषदेमध्ये त्यांना बहुमत नाही भाजपनं, फक्त अजित पवार आणि शिंदे गटाचं त्यांना पाठिंबा भेटते म्हणून कायदा पारित होतो की नाही हेच पाहावं लागेल. आणि हा कायदा म्हणजे सरकारची जुलूमशाही आहे. या भाजपच्या सरकारनं कधीच सामान्यासाठी चांगले कायदे आणले, जसं काँग्रेसवाल्यांनी आणले होते राईट टू फूड, राईट टू एज्युकेशन, म्हणजे सर्व कायदे जनतेसाठी आणले होते. राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे असे कायदे काँग्रेसने आणले होते. आणि हे काय आणतात 3 कृषी कायदे आणले होते तेव्हा. आता जनसुरक्षा म्हणून म्हणजे कोणी आवाज घेत यांच्याविरुद्ध उठवला की त्यांना डांबायचं, त्यांचा आवाज कमी करायचा, असाच हा प्रयत्न दिसतो. तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम.